नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, कौशल्य विभागातर्फे सुरू असलेल्या महास्किल चॅनलवर मी सतीश वर्के आपल्यासाठी आज नवीन विषय घेऊन आलो आहे। विषयाचं नाव आहे रिमर्स। तर रिमर्स हे काय आहे तर हे एक कटिंग टूल आहे आणि ते कोणते कटिंग टूल आहे तर रिमर्स ही मल्टीफ्लुटेड कटिंग टूल आहे। तर यामुळे काय होते की जे काही आपण केलेल्या होल असते, जे आपण ड्रिलिंग केलेलं होल असते, त्या ड्रिलिंग केलेल्या होलला उच्च प्रतीची फिनिशिंग आणण्यासाठी ज्या टूलचा वापर केला जातो तो टूल म्हणजे रिमर। तर सर्वप्रथम आपण पाहू की रिमर्स हा कोण्या धातूपासून बनतो। तर रिमर हा हाय कार्बन स्टील किंवा हाय स्पीड स्टील पासून बनलेला जातो आणि त्याच प्रकारे रिमरचा उपयोग काय तर मी आधीच सांगितलं तुम्हाला की रिमरचा उपयोग काय तर तो आधी पाडलेल्या होलला उच्च प्रतीचे फिनिशिंग करण्यासाठी रिमरचा उपयोग करतो। तर त्यानंतर जे पाहू आपण की यामध्ये रिमरचे दोन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे। पहिलं म्हणजे हँड रिमर आणि दुसरं म्हणजे मशीन रिमर। यामध्ये काय असते की हँड रिमर हे हाताद्वारे वापरण्यात म्हणजे हाताने जी क्रिया करून आपण त्याला होलला फिनिशिंग करतो त्याला म्हणते हँड रिमर आणि मशीनला जे टूल लावून मशीनद्वारे जे रिमिंग केल्या जाते त्याला म्हणते मशीन रिमर। तर हँड टूल मध्ये तुम्ही बघत असेल हँड रिमर मध्ये या पद्धतीचं तुम्हाला ते रेंच दिसेल, त्या रेंच मध्ये आपण त्याला हँड रिमरला त्याच्यामध्ये पकडलाय आणि होल मध्ये त्याच्यामध्ये फिनिशिंग साठी त्याची क्रिया करताना यामध्ये दाखवला आहे। यामध्ये क्लॉकवाईज त्याला फिरवावे लागते आणि त्याद्वारे त्या होलला ते फिनिशिंग केले जाते। यानंतर आपण पाहू की हँड रिमरचे भाग कोणते। सर्वप्रथम आपल्याला माहित पाहिजे की हँड रिमर म्हणजे कशाद्वारे कटिंग केले जाते आणि त्याचे कोणकोणते भाग आहेत। तर सर्वप्रथम त्याची असते ओव्हरऑल लेंथ, त्यानंतर आहे त्याचे फ्लूट्स लेंथ। फ्लूट्स लेंथ म्हणजे काय की ज्याद्वारे ते मटेरियल कट केले जाते त्याला म्हणतो आपण फ्लूट लेंथ। त्यानंतर आहे त्यामध्ये गाईड्स आहे किंवा पायलट आहे, त्यानंतर स्ट्रेनर्स आहे, रेसेस आहे, हे तुम्ही याच्यात बघितलं असेल। पायलट म्हणजे काय तर पायलट म्हणजे ज्यावेळेस आपण रिमिंगला सुरुवात करतो तर सुरुवात करण्यासाठी त्याचा समोरचा भाग हा त्या ड्रिल होल मध्ये फसला पाहिजे यासाठी हे पायलट दिलेला असतात। त्यानंतर यासाठी तुम्हाला एक म्हणजे थोडंफार नॉलेज येण्यासाठी मी एक छोटा त्याच्यामध्ये व्हिडिओ ऍड केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला तिन्ही प्रकारचा दाखवेल की कशा पद्धतीने ड्रिलिंग, रिमिंग आणि काउंटर बोरिंग याच्यामध्ये काय फरक होतो नेमका, तर हे तुम्हाला आज त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसेल। रिमिंग ही क्रिया करणं आवश्यक आहे, कारण की जर तुम्ही होलला उच्च प्रतीचे फिनिशिंग दिले नाही तर तुमचं ते जे होल आहे ते ऍक्च्युअली वर्क म्हणजे कोणत्याही प्रिसिजन कामात वर्क करत नाही। तर याच्यामध्ये आपण दिलं आहे की ड्रिलिंग, बोरिंग आणि रिमिंग यामध्ये फरक दाखवला आहे व्हिडिओमध्ये। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा। आता सर्वप्रथम एक वर्कपीस दिलेला आहे। या वर्कपीस म्हणजे ज्याच्यावर आपल्याला क्रिया करायची आहे ते वर्कपीस। हे जे दिले आहे ड्रिल बीट, या ड्रिल बीट द्वारे या वर्कपीस मध्ये करण्यात येणारा होल आणि त्यानंतर दिलाय बोरिंग फॉर एनलार्ज ड्रिलिंग होल। म्हणजे बोरिंग म्हणजे काय तर जे होलला मोठं करण्यासाठी वापरण्यात येणारी क्रिया म्हणजे होलला मोठी करण्यात येणारी क्रिया म्हणजे बोरिंग। तर यामध्ये सुद्धा हे जे स्लॉट दिला हा ड्रिलिंगचा स्लॉट दिला आहे। पहिले ड्रिलिंग करणे आणि या ड्रिलिंग नंतर समजा जर हा 10 mm चा होल आहे आणि याला आपल्याला 12 mm चा मध्ये एनलार्ज करायचा तर या बोरिंग टूल द्वारे आपल्याला याला मोठं करता येते। त्यानंतर आहे शेवटचा रिमिंग फॉर फिनिशिंग होल्स और स्लाइटली रिमूव्ह मटेरियल द होल। रिमिंग द्वारे काय केलं जातं की ड्रिलिंगने केलेल्या होलला किंवा बोरिंगने केलेल्या होलला या दोन्हीही पैकी कोणत्याही होलला उच्च प्रतीचे फिनिशिंग आणण्यासाठी या रिमर द्वारे या होल मध्ये रिमिंग केल्या जाते। बघा तुम्हाला याच्यात दाखवलंय होल, या होल मध्ये या पद्धतीची रिमर टाकून चांगल्या प्रकारचे फिनिशिंग केल्या जाते। यानंतर मित्रांनो याच्यात दिले आहे की दोन प्रकारचे असतात रिमर। तर याच्यामध्ये स्ट्रेट फ्लुटेड रिमर्स आणि हेलिकल फ्लुटेड रिमर्स। तर ज्या रिमरच्या बॉडीवर रिमरच्या ऍक्सिसशी समांतर फ्लुट पाडलेले असतात त्या रिमरला स्ट्रेट फ्लुटेड रिमर असे म्हणतात। या रिमरचा वापर सर्वसाधारण कामासाठी रिमिंग करण्यासाठी केला जातो। या डायग्राम मध्ये दाखवलं आहे हे जे आहे हे पॅरलल आहे म्हणजे जे सरळ सरळ असते त्याला म्हणतो आपण स्ट्रेट फ्लुटेड रिमर। त्यानंतर हेलिकस, जसा आपण वेटोळे घातलेला त्याच्यावाला आपण ऍक्सिस पाहतो त्याचप्रमाणे याचा सुद्धा रिमरचा सुद्धा त्याचे जे ऍक्सिस आहे हा वेटोळे घातलेला आहे त्याला म्हणतात हेलिकल फ्लुटेड रिमर। ज्या रिमरच्या बॉडीवर तिरकस फ्लूट पाडलेले असतात त्या रिमरला हेलिकल फ्लूट्स रिमर असे
म्हणतात। या रिमरचा वापर की वेज, ग्रूव्ज किंवा स्लॉट पाडलेल्या होलमध्ये रिमिंग करण्यासाठी। की वेज म्हणजे काय की ज्याद्वारे आपण त्या शाफ्टला वगैरे चाबी लावत असतो त्याला की वेज किंवा छोटासा स्लॉट दिलेला असतो, त्यामध्ये रिमिंग करण्यासाठी खास करून याचा वापर केला जाते। त्यानंतर हँड रिमरचे काही प्रकार आहेत। पॅरलल हँड रिमर विथ द पायलट, सॉकेट रिमर विथ पॅरलल शँक, ऍडजस्टेबल हँड रिमर, एक्सपान्शन रिमर आणि टेपर पिन रिमर। यामध्ये तुम्हाला त्याच्या डायग्राम सुद्धा दाखवले आहे। असे विविध प्रकारचे रिमर्स याच्यामध्ये येतात आणि त्यामध्ये तुम्हाला त्याचा वापर करायचा असतो। याच्यामध्ये हँड रिमर विथ पायलट मध्ये मग कशी सांगितलं तुम्हाला की समोर पायलट असतो। पॅरलल हँड रिमर म्हणजे जास्तीत जास्त हा रिमर वापर करण्यात येतो। त्यानंतर मशीन रिमर सुद्धा असते। त्या मशीन रिमरचा जे मशीनला लावून जे रिमिंग केल्या जाते त्यामध्ये 3 प्रकारचे रिमर्स असते, जॉबर रिमर, रोज रिमर आणि चक्किंग रिमर। हे सुद्धा मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल मध्ये वापरले जाते। आणि त्याच्यानंतर आहे शेल रिमर, ऍडजस्टेबल मशीन रिमर, टेपर पिन मशीन रिमर, मशीन जिग रिमर, रिमर्स विथ कोटिंग होल्डर इत्यादी हे मशीन रिमरचे भाग आहे। त्यानंतर शेवटचा आहे की रिमर करता ड्रिल साइज काढण्याची पद्धत। साहजिकच आहे आपल्याला रिमिंग करायचं आहे, पण रिमिंग करण्यासाठी पहिले आपल्याला ड्रिल कितीचा आहे हे माहित असणं आवश्यक आहे किंवा कितीचा करायचा तर ते असणं आवश्यक आहे। त्यासाठी एक फॉर्म्युला दिला आहे, ड्रिल साइजचा कितीचा काढायचा इज इक्वल टू रिमरची साइज मायनस अंडर साइज प्लस ओव्हर साइज। हा त्याचा फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्यात टाकून तुम्हाला ड्रिल साइज काढता येतो। धन्यवाद मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास असल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।